दिवसांमध्ये ज्ञानेश्वरजी चिकणे यांची मेहनत आपण समालोचनातून पाहिले. पंचांची देखील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका. चला आपल्याला स्पीडअप करावं लागेल. अत्यंत चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. जय सोनूआई वडूनवगर आयोजित सन्माननीय श्री गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा. आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे चषक 2024 चा थरारक प्रवास. पहिला पूर्वार्धाला इथे मात्र आपल्याला सुरुवात करावी लागेल. 4 षटकांची लढत आहे. आज इथून कोणालाच नाराज केलेलं नाहीये. प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतलाय. म्हणजे 40+ चे जरी आपण सामने पाहिले, भले त्यांनी पहिली आणि दुसरी फेरी 3 षटकांची खेळली असेल, परंतु फायनल त्यांनी देखील 4 षटकांची आपण त्यांना संधी दिली. आणि कदाचित ते आता चिर विश्रांती देखील घेत आहेत. परंतु जे व्यावसायिक क्रिकेटर्स आहेत त्यांना बघण्याकरता जो आसुसलेला प्रेक्षक राजा होता तो शेवटी कंटाळून का होईना मैदानातून घरी पोहोचला. आणि उशिरानं का होईना, परंतु व्यावसायिक क्रिकेटला खरं तर सुरुवात झाली. इथे आपण वळतोय मॅचच्या दिशेने. गिरीश पाटील जो गोलंदाजी मार्कवर आलाय. उमेश आलेत स्ट्रायकर एंडवर. सलामीवीर म्हणून जाणता राजा खारबाव या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि राहुल त्याचा साथीदार. पहिला बॉल गिरीश पाटील सज्ज. पहिलाच बॉल आदळलाय पायावर आणि इनपॅच लाईनच्या अगदी समोर आहे. परतावं लागणार आहे. फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन आउट. पहिला धक्का. उमेश बॅक टू द डगआउट. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले. काय पंचगिरी करतायत, अफलातून कामगिरी. प्रॉपर इनपॅच लाईनच्या समोर आहे. पहा, तुम्ही देखील पाहू शकाल. जे काही आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक आहे. आणि जे अंपायर ज्या पद्धतीने निर्णय दिलाय प्रॉपर अगदी मधोमध आहे. बरोबर मधोमध इनपॅच लाईनच्या. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटचं पतन. येस, गिरीश पाटील होल्डर या टोपण नावानं खरं तर हा खेळाडू ओळखला जातो. MD11 या संघानं जर इथे म्हणजे वडूनवगरकर जर इथे जिंकले तर MD शेट यांच्या वतीनं आई एकविरेची ट्रिप इथून मात्र देण्यात. बघा, दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. जाणता राजा खारबाव हा संघ थोडासा का होईना संकटांचा सामना करतोय. 4 षटकांची लढत आहे. अत्यंत महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रवीश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. गिरीश प्रॉपर गोलंदाजी करतोय. टो क्रशर फेकला होता. बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती, त्यामुळे सुदैवानं बचावला इथे फलंदाज. अन्यथा दुसरा बॉल देखील स्वतःची मक्तेदारी प्रस्थापित करणारा होता. तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले. बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती फटक्यात, त्यामुळे सुदैवानं बचावलाय फलंदाज. आणि राहुलला इथे मिळते संधी. 1 धाव जी धावफलकावर जोडली गेली आहे. 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि सेमीफायनल क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला खारबावकर आहेत आणि त्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर यजमान याच मैदानातील वडूनवगरकर. इथे पहा, ब्लाइंड स्ट्रोक, रिस्ट ऑफ द फ्लिक. बॉल चाललाय सरळ रोहित शर्मा स्टाईल. मिड विकेटला मानवंदना देत चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू. भिवंडीच्या पूर्ण संगीतमय क्षेत्राला ज्यांनी रुपेरी स्वरूप दिलं त्यांचं गाणं आपण इथे ऐकत होतो. इथे पहा काय स्ट्रोक खेचलाय, काय नजाकत आहे फटक्यात. टेक्निकली साऊंड आहे फलंदाज. सरळ पाठवला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. आणि याच षटकारानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना या आधीच्या लढतीमध्ये सुरेंद्र काकडे आणि सागर जाधव यांच्याकडून हॅट्रिकला 1000 रुपये. इथे पहा, बॅटची लिडिंग एज होती आणि इथे झेल केली आहे. ड्रॉप्ड. मोमेंटम तोडताय तुम्ही मॅचचा. इतका मोठा शो चालू आहे. ऑलरेडी आपण फसलोय 40+ ला खेळून. कारण याआधी आपण पाहिला भरपूर वेळ घेतला स्पर्धेनं आणि त्यातही आपण इतक्या क्रुशल मोमेंटला ज्यावेळी सामने खेळवतोय तिथं जर प्रत्येकाला असं वाटत असेल माझं नाव यावं मायक्रोफोनवर, तर यापेक्षा दुर्दैव क्रिकेटमध्ये काय असू शकेल.
कारण खेळाडूंना आणि क्रिकेटला इथं न्याय देणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. क्रिकेट करता या गोष्टी महत्वाच्या आहेत. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका फसलाय आणि अचूकतेनं झेल टिपत असताना वन मोर विकेट डाऊन. दुसरी सफलता गिरीशला. फलंदाज बाद. थँक्यू. विकेट क्रमांक 2 जो खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. हवेमध्ये चेंडू हा फटका खेचला गेला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रथमतः खेळाडू जे व्यावसायिक खेळाडू इथं पोहोचले ना त्यांची माफी मागावी लागेल, कारण त्यांना आम्ही न्याय देऊ शकलो नाही. कदाचित ज्या दर्जानं क्रिकेट इथं रंगायला पाहिजे होतं ते रंगू शकलं नाही. त्याचं कारण आहे की वेळ आपल्याला कमी पडला. तदनंतर आपण 4 षटकांचे सामने जे खेळले याआधी हे फार, कारण प्रेक्षक राजा आहे ना, प्रेक्षक राजा इथे थांबणं हे फार महत्व आहे. प्रेक्षकांशिवाय काहीच मजा नाही स्पर्धेला. प्रेक्षक जर इथं नसले, म्हणून आपण भिवंडीतल्या बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा जर आपण पाहिल्या ना तर त्या स्पर्धांच्या मेगा फायनल या 12-1-2 लाच संपतात. त्याचं कारण आहे की मॅक्सिमम जर आपण विचार केला ना, प्रेक्षकांशिवाय या स्पर्धेला आणि प्रेक्षकांशिवाय सामन्यांना मजाच नाही. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे मात्र लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एकंदरीत एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली 8 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे खरं तर पहिलं षटक गिरीश पाटील त्याच्या पिताश्रींनी पहा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या पाठीशी खंबीर अगदी ते राहिलेत. सुपर्ब. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट होईल. षटक क्रमांक पहिला त्याची मात्र होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा, 9 रन्स ऑन बोर्ड. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. 9 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. या आधीची लढत जर आपण पाहिली तर कासार वडवलीकरांनी उभ्या केल्या होत्या 39 आणि 40चं टार्गेट समोर असताना अक्षरशः थोपवलं नानकरकरांना. त्यामुळे खरं तर आहे ना, या मैदानात या क्लायमॅटिक कंडिशन्सला फलंदाजी करणं इतकं सोपं नाही आहे. आमचे पंच गणेश पाटील सर खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उत्कृष्ट पंच बनून कामगिरी पाहतात. आणि विशेष करून मी एका गोष्टीचा उल्लेख जरूर करेन की गणेश पाटील सरांना तुम्ही मॅक्सिमम पाहाल अंबाडी ते शेलार जे असोसिएशन आहे त्यामध्ये त्यांची पंचांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या क्रिकेट असोसिएशनचा जर आपण विचार केला तर सध्याच्या हंगामात सगळ्यात जास्त डिसिप्लिन जर कोणत्या क्रिकेट असोसिएशनमध्ये असेल तर ऑन टाईम मॅच चालू होणं, त्या स्पर्धा ऑन टाईम संपणं, हे खरं तर अंबाडी ते शेलार म्हणजे संतोषजी गुरव आणि त्यांचे साथीदार ज्या पद्धतीने बिंदास असतील या सर्वांची मेहनत आहे. तिथे आपल्याला देखील टाईमचे लिमिट्स पाळावे लागतील, कारण असं म्हणतो आपण क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन. एका सुसभ्य आणि सुसंस्कृत माणसाचा खेळ आहे क्रिकेट. त्यामुळे डिसिप्लिनला इथे तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. गोलंदाज तयार. हलक्या हाताने पहा प्रॉपर टिपिकल कॉपीबुक स्टाईल हा फटका खेचला आणि सन्मान देण्याचा प्रयत्न योग्य चेंडूला. एक सिंगल इथे मात्र होते कन्वर्ट. सिंगलच्या सहाय्यानं पहिल्या बॉलवर धावा धावफलकावर जोडल्या गेल्या 10. 10 ऑन बोर्ड. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर्जन होतं. आपण पाहत आहोत बाळामामा चषक 2024. राजेश आलेत गोलंदाजी मार्कवर. प्रतिनिधित्व करतायत जाडता राजा खारबाव संघाच्या विपक्षामध्ये MD11 वडूनगर या संघाचं. इथे मात्र चर्चा होते 2 फलंदाजांदरम्यान. 10 धावा 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. अत्यंत चांगली क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, परंतु प्रेक्षक खरं तर प्रतीक्षित होता की आम्हाला पाहायला मिळेल अयूब शेख सारखा फलंदाज आम्हाला पाहायला मिळतील. इथे खारबावकर. इथे पहा प्रॉपर पॅच लाईनच्या अगदी समोर अक्षरशः परतावा लागणार आहे फलंदाजाला. आणखीन एक पायचीच्या स्वरूपात विकेट. 10 या धावसंख्येवर तिसरा धक्का. थँक्यू. इथे पहा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रॉपर मिडल स्टंपच्या अगदी मधोमध आहे. त्यामुळे पंच गणेश पाटील सरांचं काम सोपं केलं अक्षरशः इथे फलंदाजानं.
संघाची धावसंख्या 10 या अंकावर असताना तिसरा धक्का इथून मात्र बसलाय. चला नवीन फलंदाज जरा वेगानं या, कारण काही वेळेसंदर्भात निर्बंध आहेत, त्यामुळे कृपा करून जाणता राजा खारबाव थोडं वेगानं चला. फायनल अजूनही बाकी आहे आणि कदाचित पहाटेची भक्तिगीतं वाजायच्या आत आपल्याला फायनलला सुरुवात करावी लागेल. कारण पोचलोय आपण अंतिम टप्प्यात. तसंही काकड आरतीची सुरुवात मात्र झाली असावी. चला 10 धावसंख्या, लॉस ऑफ 3 विकेट. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. थोडं स्पीडअप करा जरा. MD11 वडूनवगर सध्या टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारलाय स्वतःच्या घरच्या मैदानात क्षेत्ररक्षण करण्याचा. खरं तर आपण चर्चा करत होतो प्रेक्षकांविषयी, आणि प्रेक्षक मात्र आता इथे नाही आहेत या क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. चेंडू न टाकणं पसंत केलं गोलंदाज राजेश. सध्या षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी माकवर आहे. अक्रॉस सीम ऍक्शन आहे आणि कदाचित ही एक वेगळी शैली. संघाची टोटल पोहोचली आहे 10, लॉस ऑफ 3. षटक नंबर 2 सध्या प्रगतीपथावर. ओव्हर दी स्टंप्स आलाय राजेश. इथे पहा अतिशय खराब लाईन, यापेक्षा सुंदर जर आपण यष्टीरक्षकाचा विचार केला तर चांगली यष्टीरक्षणाची परवरिश. भावेश भगत अप्रतिम, परफेक्ट कीपर. सध्या मॅक चिकने यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे यष्टीरक्षणाकरता. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल राजेश. इथे पहा फटका स्लाइस झाला बॅटवरनं. चेंडू हवेत आहे, झेल टिपली जाते अचूकतेनं आणि आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. बतावं लागतंय. आणखीन एका विकेटचं पतन. मॅचवर पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे खरं तर राजेश आणि त्याच्या साथीदारांनी. 3 चेंडू आतापर्यंत राजेशने हाताळले, त्यामध्ये त्यानं 2 अत्यंत महत्वपूर्ण विकेटचं केलंय पतन आणि 2च धावा त्यानं खर्च केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पोचलेत. वेदांत पाटील. 11 लॉस ऑफ 4. अत्यंत थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते जाणता राजा खारबाव या संघाची. परंतु हेच खारबाव करत की ज्यांना लढणं कसं लढायचं ते चांगलं ठाऊक आहे. कारण यंदाच्या हंगामात खारबावकरांचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला, खारबावचे बरेच संघ खेळताना मला दिसत आहेत. याआधी अर्णव स्पोर्ट्सला मी खेळताना पाहिलं, साई स्पोर्ट्स खेळते, आता जाणता राजाला देखील या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. आणि यंदाच्या हंगामातली खरं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ट्रॉफी. आणि पहा हा फटका मुख्य क्रीडा मंचाला मानवंदना देणारा. आल्या आल्या केलाय घणाघाती प्रहार. राजेशला दाखवले तारे. षटकार. भूमिका काय चित्रण टिपलेत त्याने. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत चेंडूला तो आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करतोय. इथे खरं तर हे कौशल्य आहे कॅमेरामनचं आणि त्याचं कौतुक करावं लागेल. SK एंटरटेनमेंटचं विशेष करून कौतुक करावं लागेल. 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 17. राजेश पाटीलच्या विरोधात हे आक्रमण चढवण्यात आलं. 4 चेंडूंचं सत्र संपलंय आणि अगदी धीम्या गतीनं हा सामना सुरू आहे. चला जरा स्पीडअप करा, कारण निर्धारित 5च मिनिटं. वडूनवगरचा संघ याआधी खेळत असताना देखील भरपूर जास्त वेळ गमावला, त्यामुळे थोडंसं तुम्हाला वेळेसंदर्भात इथे सतर्क राहावं लागेल. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विरहित जागा जिथे नो मॅन्स लँड आणि त्या माध्यमातून इथे धावा कंप्लीट केल्या जातील 2. संघाची टोटल याच 2 आकड्याच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 19 धावा. या स्पर्धेकरता भरपूर मेहनत आमचे मित्र अजय पाटील. खरं तर पंचांची भूमिका देखील त्यांनी निभावली नियोजनाच्या बाबतीत. परंतु माणूस किती महत्त्वाचा आहे ना. म्हणजे जसं जसं मधल्या सत्रामध्ये इथून जसं पब्लिक गायब झालं, तर तसं आपण थोड्याशा काही गोष्टी फसताना देखील पाहिल्या. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे
विश्वास नागरे पाटलांचं एक वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन युअर प्लॅनिंग हॅज बीन फेल्ड. म्हणजे जर तुमचं नियोजन चुकलं ना मग सगळ्याच गोष्टी कुलमडतात. आणि कदाचित हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण काय त्या फायद्याचाच आस्वाद घेण्यासाठीच आसुजलेला असतो. आणि कदाचित आहे की डेफिनेटली 19 लॉस ऑफ 4. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल या षटकातला. इथे लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल, परंतु यष्टीरक्षकाकडनं देखील थोडंसं सॉफ्ट डिसमिसल. एक सिंगल आली आहे वाईट स्वरूपात. संघाची टोटल पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. जाणता राजा खारबाव, छत्रपती शिवरायांच्या नावानं खेळणारा हा संघ. आणि त्या विपक्षामध्ये MD11 जय सोनूआई वडू नवघर संघ. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला वडू नवघरकरांनी. प्रॉपर लाईन ऑफ ॲक्शन. डीप यॉर्कर फेकलाय. पॉकेटचा वापर करत असताना राजेश. षटक क्रमांक 2 ची इथे होतीये समाप्ती. तर एकंदरीत 2 षटकांची लढत इथे संपली आहे. पूर्वार्ध आपण पाहतोय प्रॉपर गोलंदाजी होते. डीप यॉर्कर फेकलाय. अर्थातच षटक क्रमांक 2 ची इथून झाली आहे समाप्ती. चला उर्वरित 2 षटक शेष आहेत. पूर्वार्धाच्या या सत्रातील किती धावांचं टार्गेट सेट बनवलं जाईल. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहिली, परंतु निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळी खरं तर वडू नवघर आणि प्रतिस्पर्धी ओळी आणि वडू नवघरचा सामना ज्यावेळी आपण पाहिला, काय क्राऊड होता मैदानाच्या आत. म्हणजे पूर्णतः मैदान तुडुंब प्रेक्षकांनी भरलं होतं. कदाचित तो मोमेंटम जर आपण कायम ठेवला असता तर आजही प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना, म्हणजे मी याआधी देखील उल्लेख केला की प्रेक्षक फार महत्त्वाचा कणा आहे. प्रेक्षक ज्या स्पर्धेमध्ये ज्या मैदानात असतील तिथे अनेक खेळाडूंना हिरो होताना किंवा प्रेक्षकांनी जर एखाद्या खेळाडूला उचलून धरलं तर मग एक वेगळी पसंती असते. यंग ब्रिगेडियर धीरज धुमाळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. यंग ब्रिगेडियर आहे. कमी वयामध्ये सगळ्यात जास्त उंची गाठणारा खेळाडू आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं ये लंबे रेस का घोडा आहे. परंतु निश्चितच जर आपण विचार केला ना तर धीरज धुमाळेला योग्य मार्गदर्शन आणि मोठ्या सरावाची गरज आहे. तर हा खेळाडू व्यावसायिक दृष्टीनं निश्चितच इथून त्याची छलांग तो लावू शकेल. परंतु ग्रामीणमध्ये डेफिनेटली आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. 3रं षटक. धीरज धुमाळेचा पहिला बॉल. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स आलाय. इथे पहा स्कूप करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला खेळाडू तैनात आहे. धावा रोखल्यात 3 आणि इथे फक्त एक सिंगल जी धावफलकावर अधोरेखित केली जाईल. याच सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल पोहोचली 21 या धावसंख्येवर. 21. पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे. धीरज आतापर्यंत पहिल्याच बॉलचं सत्र त्याच्या मार्फत संपलंय, परंतु भावेश भगत यष्टांच्या मागून पूर्ण 360 अंशाच्या वर्तुळाचं नियंत्रण तो सांभाळतोय. वेदांत आहेत स्ट्रायकर एंडवर. 2.1 षटकाचा. वडू नवघर फार टाइम घेत आहे आपण. ऑलरेडी वी आर लेट. आणि मग आपण स्वतः आयोजक आहात, या गोष्टीची जाणीव आपल्याला ठेवावीच लागेल. स्ट्रायकर एंडवर वेदांत, ज्याला आपण 8 धावांची सारासार रचना करताना पाहतोय. जाणता राजा खारबाव या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र वडू नवघरकर. सुपर्ब. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा गुणवत्ता आणि स्वतःचा दर्जा इथे मात्र गोलंदाज दाखवतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, लॉफ्टेड स्ट्रोक तो मात्र फसला. बॅट आणि बॉलचा संपर्क दूरवर होऊ शकला नाही. पॅच लाईन ऑफ इम्पॅक्ट बदलली आणि इथे मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना 2.2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात जाणता राजा खारबावकर मात्र पोहोचलेत 21 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. इथे पहा फुलर लेनचा बॉल होता. अक्रॉस सीम ॲक्शन बॉल चाललाय डाऊन द ट्रॅक. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल आली आहे. 3 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर 22 लॉस ऑफ 4. 22 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. तुम्ही पाहत आहात वडू नवघरकरांचं हे दिमागदार आयोजन. बाळामामा म्हात्रे चषक 2024. या आधीची लढत जर आपण पाहिली, काय गोलंदाजी केली आहे. शेवटचा जो गोलंदाज होता खरं तर टीम खासार वडवली संघाचा, अप्रतिम
अचंबित करणारं सगळं काही घडत होतं नानकर संघाच्या विपक्षामध्ये. काय काटकतेनं गोलंदाजी केली, परंतु लॉंगॉनच्या खेळाडून थोडंसं नाराज केलं होतं. लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्यावर थोडंसं आयुब शेख खरं तर निश्चितच चिंतेत होते, कारण शेवटच्या एक बॉलमध्ये 6 आणि जो फलंदाज होता अक्षय थेटे, खरं तर आता ऑल इंडिया ओपनचा व्यावसायिक खेळाडू आहे. गोलंदाज तयार, आपटून टाकण्याचा प्रयत्न. इथे पहा फटका, उंच पुरा फटका फसलाय. शेवटच्या क्षणी टिपली आहे झेल. बॅट्समन आउट. 1 मोर विकेट डाऊन. दोन 2.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 या धावसंख्येवर 5वा धक्का. 5 विकेट लॉस फॉर टीम जाणता राजा खारबाव. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहतायत. कासार वडवली हा संघ प्रतीक्षेमध्ये, कोणता संघ आमच्या समवेत 2 हात करण्याकरता मेगा ग्रँड फिनालेमध्ये पोहोचेल. आणि इथे मात्र चेतन, इथे मात्र फटका फसला होता. मयूर तरे ज्याला परतावा लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन तरे दाखल झालाय वेदांत पाटीलला इथे साथ देण्याकरता. तुम्ही पाहत आहात बाळामामा म्हात्रे चषक 2024. चला, MD11 वडू नवघर क्षेत्ररक्षण जे स्वीकारले, घेतलेला निर्णय योग्य कसा आहे ते मात्र इथे ते दाखवतात. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. सुपर स्ट्रोक, परंतु फटका पहा, अतिरिक्त उंची गाठली आहे त्या बॉलवर. खेळपट्टीवर इथे मात्र क्षेत्ररक्षक सरसावत असताना वेगानं धावा कंप्लीट केल्या त्या 2, आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल 24, लॉस ऑफ 5. 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांची ही लढत आहे, परंतु धीरजनं अक्षरशः इथे मात्र रोख लावली आहे. धीरज धुमाळे काय लढलाय हा खेळाडू आज. निश्चितच या खेळाडूवर भरपूर नजरा, आणि व्यावसायिक क्रिकेटच्या दृष्टीने देखील चांगलं क्रिकेट हा खेळाडू उत्तरोत्तर खेळतोय. धीरजचा हा शेवटचा बॉल. गोलंदाज तयार, अराउंड विकेट. बॅटची कडा, चांगले प्रयत्न होते भावेश भगतच्या माध्यमातून. इथे मात्र झेल सुटलाय. एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल 5 पोहोचली. 25 या धावसंख्येवर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 25 लॉस ऑफ 5. सद्यस्थितीमध्ये जाणता राजा खारबाव संघ मैदानाच्या आतमध्ये, वडू नवघर या संघाच्या विपक्षात. चला, शेवटचं षटक जे प्रगतीपथावर येणं जे शेष आहे. टीम मीटिंग अगदी मी याआधी देखील बऱ्याचदा संबोधलंय की जसा महाराष्ट्राच्या एखाद्या कानाकोपऱ्यात तणावात्मक प्रसंग घडला की मग विधानसभेत एखादी तातडीची बैठक बोलवली जाते, कदाचित तशीच तातडीची बैठक आता वडू नवघरकरांनी बोलवली आहे. चला, शेवटचं षटक जे बाकी आहे, घनश्याम पाटील आलाय. शेवटच्या षटकाची इथून हाताळणी तो करेल. 25 लॉस ऑफ 5. आमचे ज्ञानेश्वर चिकणे मात्र आनंद घेत आहेत या स्पर्धांचा. या स्पर्धेकरता मागचे 9 दिवस भरपूर मोठी मेहनत आहे, कारण या क्लायमॅटिक कंडिशन्सला समालोचन करणं हे फार कठीण आहे, आणि ते काम ज्ञानेश्वरजी चिकणे यांनी केलंय, त्याबद्दल निश्चितच. आणि नवीन 40+ फॉर्मॅट देखील आपण खेळवलाय. चला, वळूयात मॅचच्या दिशेनं. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक. विस्तारित अवस्थेतलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर घनश्याम पाटील. खरं तर हाच खेळाडू ज्यानं अनेक मॅचेस, अगदी प्रतिकूल परिस्थितीतल्या अनेक मॅचेस जिंकवण्याचा कारनामा करणारा खेळाडू आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. गतीचा काटा इथे बदललाय वेगाचा. अक्षरशः अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. हे पहा, लेग ब्रेक होता, ओळखता आलं नाही खरं तर फलंदाजाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 25 या अंकावर. तुम्ही पाहतायत बाळामामा म्हात्रे चषक 2024 सेमीफायनल क्रमांक 2. इथे पहा, फुलर लेनचा बॉल होता, बॅट अँड पॅड मधून निभावला. बॉल चला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. वेगाने इथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे, आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा.
लॉस ऑफ 5 विकेट. पहिलं पूर्वार्धाचं सत्र इथे सुरू असताना जाणता राजा खारबाव सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. धावा इथे येत नाहीयेत, हे फार महत्वाचं आहे. कारण धावा जर आल्या तर आणि तरच जाणता राजा खारबाव एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचेल. गोलंदाज तयार. क्रॉस सीम ऍक्शन, लेग ब्रेक, आणि इथे मात्र ते ओळखणं थोडंसं अवघड ठरतंय. घनश्याम पाटीलच्या विपक्षामध्ये वेदांत या फलंदाजाला 1 मोर डॉट बॉल. 3 चेंडू शेष आहेत. धावसंख्या फक्त 26 या आकड्यावर तुम्ही पाहतायत. सेमीफायनल क्रमांक 2 बाळामामा चषक 2024चा हा अत्यंत देखणा प्रवास आतापर्यंत जो आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. आणखीन एक डॉट. प्रॉपर लाईन ऑफ ऍक्शन. सुपर्ब. इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. गुणवत्ता दाखवतोय गोलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र चेंडूंचा खेळ संपलाय. 4. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 26 या आकड्यावर. खरं तर एक मराठी माणूस काय करू शकतो धाडस, ते तुकाराम ओंबळे सर. 26-11 आठवण होते त्या माणसाची, जावळीचा वाघ. गोलंदाज तयार. वन मोर ऍक्शन रिप्ले. आणखीन एक सेम एक्झिक्युशन आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव. 5 चेंडू आतापर्यंत अत्यंत कटाक्षानं आणि तितक्याच मेहनतीनं दिमागदार पद्धतीने संपुष्टात आणलेत. घनश्याम काय गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव 5 चेंडूंमध्ये खर्च केली आहे या खेळाडूनं. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू इथून मात्र शेष. इथे पहा, क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. इथे ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या 32. विजयाकरता चोवीस चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे. ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यू आपण पाहतोय. किरण दादा थळे यांची मेहनत, त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांची मेहनत आणि अत्यंत स्वच्छ आणि सुंदर टेलिकास्टिंग. आदरणीय दादासाहेब फाळके यांची आजची त्यांची पुण्यतिथी, त्यांचा स्मृती दिन आहे. आणि चलतचित्राचे उद्घाते अर्थातच ज्यांनी या भारताच्या मातीमध्ये प्रथम पायाभरणी केली त्याच व्यक्तिमत्वामुळे हा दिवस आज आपण पाहतोय. आणि निश्चितच खऱ्या अर्थानं किरणजी थळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची देखील या पूर्ण स्पर्धेला आपल्या चलतचित्रावर कन्वर्ट करण्याकरताची त्यांची मेहनत. चला अंपायर्सला इथे आपण विनंती करूयात की मॅचला इथे आपण करूयात प्रारंभ. दोन्ही आमचे नामांकित पंच. एकंदरीत यानंतर ग्रँड फिनाले प्रिन्स 11 कासार वडवली हा संघ 2 हात करण्याकरता सज्ज होईल. विजयी संघाच्या विपक्षामध्ये जाणता राजा खारबाव संघ. याच धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत 33, तर याच धावा इथे मात्र कंप्लीट करायच्या आहेत. MD 11 वडू नवगर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 556 षटकार, 347 चौकार. इथे आपण पाहतोय आरती प्रकाशन सोहळा देखील आपण पाहिला.
जे निमंत्रक होते आपल्या आदरणीय ज्ञानेश्वरजी चिकणे, त्यांच्या माध्यमातून आई देवी आणि सोनू आईची आरती, आज त्या आरती प्रकाशन सोहळ्याला इथून मात्र आपला तरुणांचे युवकांचे नेते आदरणीय सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते या आरती संग्रहाचा अनावरण अर्थातच प्रकाशनाचा सोहळा इथून मात्र संपन्न झाला आणि तेच रिफ्लेक्सेस आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवर पाहतोय. चला 24 चेंडू आणि विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. उमेश जे गोलंदाजी मार्कवर आहेत, षटक क्रमांक पहिलं. घनश्याम पाटील आणि दिनेश कसं आहे की क्रिकेटमध्ये ना संभाव्यता दर्शवणारे फार जण असतात. चला आपण वळतोय. 33 धावसंख्येची गरज आहे. क्लायमॅटिक कंडिशन्स कोल्ड आहेत, त्याच्यामुळे इतकं सोपं नसेल हे. जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. उमेश पहिला बॉल, पहिलाच चेंडू, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. अरे त्याच्याही हातात बॉल आहे, समोरचा जर रोखू शकतो तर मग आपण का नाही. इथेच खरं तर प्रश्नचिन्ह आहे मोठं. 23 चेंडू आणि विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवान संघ आहेत. घनश्याम पाटील मध्ये क्षमता आहे आणि तोच खेळाडू स्ट्रायकर एंडवर उमेशच्या विपक्षात. इथे हाईट फॅक्टर मॅटर करेल. पॅचलाईनच्या जरी समोर असला तरी चेंडूनं इथे उसळी घेतली होती, त्यामुळे पहा एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात पहिली धाव जी धावफलकावर घेतली गेली. 22 चेंडू विजयाकरता 32 धावांची गरज. जवळजवळ पोटावर आदळला होता बॉल, त्यामुळे पंचांची तटस्थ भूमिका आपण पाहिली. 22 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. जाणता राजा खारबाव या संघाच्या विपक्षामध्ये MD11 वडूनवगर. सध्या संघर्ष सुरू आहे दोन्ही टीमकडनं. 33 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. अत्यंत चांगली लढत बाळामामा म्हात्रे चषकामध्ये तुम्ही अनुभवताय. गोलंदाज तयार. उमेश या षटकातला थोडेसे चेंजेस केले जात आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. खरं तर ॲज युजली ऑर्डिनरी गोष्टी आहेत की दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांवर. षटकातला पुढचा बॉल, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. बॉल चालला थर्डमॅनला, प्रोटेक्शन आहे तिथे. गली रिजनचा खेळाडू अगदी खूप वेगानं त्या बॉलवर सरसावला. तिथून फक्त एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते. धावांची गती 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 2 या धावसंख्येवर. सोपं जेवढं दिसतंय ना तेवढं सोपं नाहीये. आपण याआधी अंदाज बांधत असतो की 2.2 षटकांमध्ये मारतील, 3.2 षटकांमध्ये मारतील, परंतु हार सहजासहजी मानतील तर ते जाणता राजा खारबावकर कसले. कारण त्या खेळाडूमध्ये देखील एक वेगळी जिद्द आहे, संघर्ष आहे. गोलंदाज तयार. इथे आपटून टाकलाय बॉल, त्यामुळे पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल. अतिरिक्त उसळी. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने जे नियम बदलले, हा पहा अगदी रेंजच्या बाहेर आहे. योग्य निर्णय, अत्यंत चांगली अंपायरिंग. इथे मात्र पंचांमार्फत एक सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या फक्त 3 धावा. 33 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 30. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवला स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे मात्र मुख्य प्रेक्षक कक्षाला मानवंदना देणारा हा ठोकलाय हाय अँड हँडसम षटकार. सांगतोय परों को खोल, जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. इथे ठोकला षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 9 या अंकावर. 9 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र तारे दाखवलेत गोलंदाज उमेश याला. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. अत्यंत काटकतेनं मी तर म्हणेन की इथे गोलंदाजी करण्याची गरज असताना एक चुकी गोलंदाजाची जी महागात ठरू शकेल. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल अराउंड दी स्टंप्स आलाय. फटका पहा, प्रॉपर कनेक्शन आणि त्या बॉलवर इथे मात्र कॅच ड्रॉप्ड. ये कॅच नाही, एक मॅच छोडा आहे असंच इथे संबोधित करावं लागेल. कारण घनश्याम पाटील सारखा बलाढ्य खेळाडूची झेल सोडणं हे खरं तर संभाव्य धोक्याची घंटा आहे
आणि पहा सोपा झेल सोडलाय. 38च्या आतमध्ये स्वतः पोझिशन बनवली होती. अगदी प्रॉपर कलेक्शन करण्याच्या देखील बेतात होता खेळाडू, परंतु हातातनं चेंडू धरणीला दान झालाय. धावसंख्या 10, विजयाकरता 23 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 19. आता चेंडू आणि धावांमधला अंतर कमी करण्याचा जो मानस आहे फलंदाजांचा, त्यांना यश येतंय. गोलंदाज तयार. ओव्हर पिच होता, यापेक्षा सोपा चेंडू क्रिकेटमध्ये मिळणं हे अवघड आहे, परंतु इथे मात्र बॅकफुटवर आला अक्षरशः. दिनेशला इथून मात्र डॉट बॉलची उद्घोषणा. ब्लॅटच्या अगदी स्लॉटमध्ये बॉल होता, परंतु इथे मात्र थोडीशी घाई फलंदाजांमार्फत. ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो, ज्यामार्फत स्वतःच्या बॅटचा फ्लो त्याला मेंटेन करता आला नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल 10 या अंकावर पाठलाग सध्या सुरू आहे 33 धावसंख्येचा. 18 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 23 धावसंख्येची गरज आहे. एकंदरीत 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. भरपूर जास्त वेळ जरूर घेतला आज या स्पर्धेनं. त्यामध्ये खरं तर आपण व्यावसायिक क्रिकेट अप्पर ऑर्डरमध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु डेफिनेटली तरी देखील अगदी शेवटच्या टप्प्यात का होईना, परंतु मॅच आणि या स्पर्धा काटेकी टक्कर. परंतु काय क्राऊड होता क्वार्टर फायनलमध्ये. आपण जेव्हा पाहिला हे मैदान तुडुंब भरलं होतं आणि कदाचित याच MD11 वडूनवगर संघाकरता पूर्ण वडूनवगर गाव या क्रीडांगणावरती उपस्थित झाला होता. इतकं प्रॉपर बॅकअप स्वतःच्या गावाकरता, असं म्हणतो ना आपण की जे गाव करेल ना ते राव देखील करू शकत नाही. त्यामुळे गाव ज्यावेळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ना, तुम्ही निश्चितच आकाशाला गवसणी देखील घालू शकता. फटका पहा, फसलाय, स्लाइस झाला बॅटवरनं बॉल. चेंडू हवेत आहे, अचूकतेनं झेल टिपली आहे आणि इथे मात्र घनश्याम पाटील चा संपवलाय खेळ. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला धक्का इथून मात्र बसतोय वडूनवगरकरांना. संपर्क इम्प्रॉपर पाहायला मिळाला आणि त्याचा फटका मात्र इथे बसतोय फलंदाजाला. उर्वरित 17 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता बरोबर 23 धावसंख्येची गरज आहे, कारण 33चं टार्गेट समोर आहे. तेहतीस धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. जाणता राजा खारबाव. बऱ्याचदा म्हणतो की परिस्थिती विरोधात गेली पडून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जे असंख्य तारे दिसतात ना, त्यांना जमिनीवर पडताना आपण कधी पाहिलं नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु समुद्र कधीच नदीच्या भेटीला आलेला आपण पाहिला नाहीये. लक्षात ठेवावं लागेल इथे प्रत्येक खेळाडूला, आणि त्या जिद्दीनं आणि त्या संघर्षानं इथे मात्र लढावं लागेल. गोलंदाज तयार. इथे पहा, लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागतेय. व्हाईट बॉलचा सिग्नल. टीम जाणता राजा खारबाव. पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे अत्यंत धोकादायक असतं, कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते, आणि जो लढू शकत नाही तो कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे इथे लढावं लागेल खारबाव संघाला देखील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा, अगदी हतबल झाला फलंदाज. भाग पाडलाय डिफेन्स करायला. ताकद काय गोलंदाजीतली ती मात्र इथे ते दाखवत आहेत. या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये फलंदाजी करणं हे सोपं नाहीये. बाहेरून बोलणं फार सोपं आहे, परंतु या क्लायमॅटिक कंडिशन्सला बॅटिंग करणं हे एका व्यावसायिक किंवा कौशल्यात्मक खेळाडूचं लक्षण. जो खेळाडू खरं तर 24 कॅरेट गोल्ड आहे क्रिकेटमधला, तोच खेळाडू इथे चमकदार कामगिरी करू शकेल. गोलंदाज तयार. 11 धावसंख्या धावफलकावर आहेत. निलेशचा हा स्ट्रोक टिपिकल कॉपीबुक स्टाईल. फटका खेचला एक्स्ट्रा कव्हरला. वेगानं पोहोचला खेळाडू आणि इथे मात्र धावा कंप्लीट केल्या त्या 2. याच 2 धावा धावफलकाला देतील आकार. संघाची टोटल पोहोचली 13. 20 धावसंख्या दूर आहे आता विजयापासनं. टीम MD11 वडूनवगर या षटकातील 3 चेंडूंचं सत्र मात्र संपलंय. बरोबर 15 चेंडू शिल्लक आहेत.
विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. राहुल एक सफलता त्यांना मिळवली आहे. 3 चेंडूंचं सत्र त्याच्या मार्फत संपलंय. जाणता राजा खारबाव हा संघ क्रीडांगणावरती अगदी स्वतःला झोकून दिलंय या गोलंदाजांनी. राहुल गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, सरळ पाठवलाय. प्रॉपर कनेक्शन. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मच नीडेड. सिक्सर. निलेशला ना ठाऊक आहे टप्प्यात आणून कार्यक्रम कसा करायचा. कदाचित या फटक्यानं त्यांना दाखवलं. संयम फार महत्वाचा आहे. योग्य क्षणाची वाट पाहत बसा आणि ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी पलटवार करण्याची क्षमता ठेवा. कदाचित हा फटका मात्र इथे सरळ पाठवलाय लॉंगॉनच्या बाहेर. षटकार. 19 धावा ज्या धावफलकावर. 14 धावा दूर आहेत आता. विजयापासून 14 चेंडू शिल्लक आणि 14 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन सामना आहे. चला जरा स्पीडअप करा. 14 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. निलेश आणि दिनेश ही दोन खेळाडूंची प्रांगणावरती जोडी क्रीडांगणावरती मात्र चांगली कामगिरी करते. चला स्पीडअप करा. नवीन चेंडूंची तरतूद करा मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय राजेशजी पाटील साहेब, या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय बाळामामा म्हात्रे आणि त्यांच्याच नावानं अर्थातच धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांना आपल्या गुरुस्थानी मांडणारं हे व्यक्तिमत्व. तर त्यामुळे त्यांच्याच नावानं ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. यानंतर खरं तर मेगा ग्रँड फिनाले जी तुमच्या भेटीला येईल. चला स्पीडअप करा. 14 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. इथे पहा रिस्ट ऑफ द फ्लिक आणि इथे चुकी देखील घडली आहे. दुसरी धाव वेगाने घेण्याचा मानस होता तो देखील इथे यशस्वी. थोडीशी अतिरिक्त फेकी आणि त्याचा फटका. इथे पहा थोडंसं केविलवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावर कनेक्ट होतील त्या तब्बल 22 धावा या धावफलकावर आहेत. विजयापासून बरोबर 11 धावा दूर आहेत. 33 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. 13 चेंडू शिल्लक. विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. MD11 खरं तर वडू नवघर आणि त्या विपक्षामध्ये जाणता राजा खारबाव अशी लढत मैदानाच्या आत सुरू आहे. 13 चेंडू विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. जाणता राजा खारबाव संघ आता मात्र इथून विचार करायला भाग पडलाय. संघ MD11 वडूनगर या संघानं मेगा ग्रँड फिनाले मध्ये कोणता संघ पोहोचेल याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. अक्षरशः पहाटेची भक्तिगीतं आता मात्र वाजतील आणि आपल्या फायनलला देखील इथे सुरुवात होईल. चला स्पीडअप करा गेम जरा. 13 बॉल 11ची लढत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. सुदैवानं पहा जबाबदारीने निभावलंय. एक सिंगल इथून अधोरेखित केली जाते. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 23. शेवटचे 12 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे जो लढेल तोच खरा संघर्ष योद्धा. आदरणीय MD सेठ यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला MD11 वडू नवघर आणि त्या विपक्षामध्ये जाणता राजा. खरं तर आदरणीय MD सेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे की मुख्य क्रीडांग मंचावर येऊन आपण सन्मानानं इथे मात्र व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला स्पीडअप करा खेळ.
12 चेंडू विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. येस 2.3 मध्ये विजय मिळेल असं प्रेडिक्शन होतं खरं तर ज्ञानेश्वर चिकणे यांचं. तर ते पाहूयात कितपत खरं ठरतंय. क्रिकेटमध्ये खरं तर संभाव्य परिस्थिती सांगणं किंवा ते ओळखणं ही एक कला आहे. कदाचित हा अंदाज जो बांधला आहे तो इथून यशस्वीपणे खरं तर टीम वडू नवगरकर तो पूर्णत्वास नेतील का. परंतु जाणता राजा खारबाव देखील एक ताकदवर संघ आहे. व्यावसायिक क्रिकेटरांचा भरणा आणि आपण आदरणीय रमेशदादा तरे यांच्या नावाची जर्सी त्यांच्या अंगावर झळकताना पाहतोय. 12 बॉल 10चा सामना. पहिलाच बॉल सरळ उडवलाय. मुख्य क्रीडा मंचाला मानवंदना देत समालोचन कक्षाला इथे मात्र मानवंदना दिली आहे षटकार. येस ज्ञानेश्वरजी चिकणे यांचं एक योग्य असं प्रेडिक्शन. इथे मात्र पहा 4 धावसंख्येची गरज आहे आता हा सामना जिंकण्याकरता. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. सरावा शिवाय पहा हे फटके खेचणं. आपण ऍक्शन रिप्ले पाहत होतो. आणखीन एक धमाका. MS धोनी स्टाईल खेल खल्लास. सोनू वडू नवगर संघ तुमचं मनापासून अभिनंदन. मेगा ग्रँड फिनाले मध्ये अजयजी पाटील मला या स्पर्धेमध्ये आपण संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आपले आभार. ग्रँड फिनाले करता खरं तर जे तुमच्या साथीने कनेक्ट होतील आमचे ज्ञानेश्वरजी चिकणे आणि मनापासून धन्यवाद. कारण माझ्यासारख्या समालोचकाला तुम्ही संधी दिलीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. जर कळत नकळत कोणाचं मन दुखावलं असेल तर पुन्हा एकदा क्षमस्व असू आणि पुन्हा एकदा सर्वांचीच जाहीर माफी मागून मात्र या स्पर्धेतून मी थांबतोय. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा बाळामामा चषक 2024. थँक्यू.